हेलो एवरीवन, दिस इज़ आकाश अलमोले. तुम्हा सर्वांचं स्वागत है लर्न नेक्स्ट नर्सिंग है यूट्यूब चैनल में. सो यहाँ पे हम लोग बात करेंगे CHO 2021 जो सामुदायिक आरोग्य अधिकारी की जो एडवर्टाइजमेंट आई है उसी के बारे में हम लोग यहाँ पे बात करेंगे. ये वीडियो में हम बात करेंगे कि कौन कौन से बुक आपको पढ़ने पडेंगे. ओके, म्हणजेच तुम्हाला कुठल्या कुठल्या पुस्तकांमधून अभ्यास करावा लागेल जेणेकरून CHO 2025चा जो नवीन सिलेबस आहे, जो लेटेस्ट सिलेबस आहे, न्यू सिलेबस हा कवर होईल. ओके, त्यासाठी मी यामध्ये सगळे बुक्स तुम्हाला सांगणार आहे, कुठले कुठले बुक्स वाचायचे आणि GKसाठी काय वाचायचं, अभ्यास कधी सुरू करायचा आहे GKसाठी आणि NHMच्या स्कीम व्हेरी इम्पॉर्टंट. हा स्कीम तुम्ही कुठून वाचू शकता, म्हणजे बेस्ट पॉसिबल तुम्हाला कुठून मिळणार सगळं सांगेन मी तुम्हाला आणि बुकची लिस्टसुद्धा सांगेन. ओके, आणि तुम्ही कसं प्रिपेअर करू शकता, कारण जवळपास आपण 60 डेज पकडून चालू एक्झामसाठी. ओके, तर 60 दिवसामध्ये तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. ओके, कारण होऊ शकतं डिसेंबरची एंड किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये CHOची एक्झाम होऊ शकते. तर 2 महिन्यामध्ये 60 दिवसामध्ये तुम्ही कसं प्रिपेअर करू शकता, कुठले पुस्तक वापरायचे आणि सिलेबस कसा कवर करायचा याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सर्वात पहिलं बुक, जर तुम्ही CHOचे प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचं पुस्तक आहे. हे टार्गेट CHO म्हणून पुस्तक आहे, विच इज बाय द टार्गेट हाय. जे ऑथर आहेत टार्गेट हाय बुकाचं, त्यांचेच ऑथरनी हे टार्गेट CHO म्हणून दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला राजस्थान, कर्नाटका, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तराखंड, ऑल अदर स्टेटचे सगळे तुम्हाला इथे पेपर्स मिळेल. ओके, विथ द शॉर्ट थेरी. याच्यामध्ये थेरीसुद्धा इन्क्लुडेड आहे. दिस इज नॉट अ पेड प्रमोशन. ओके, नॉट अ पेड प्रमोशन. मी कधीही पेड प्रमोशन्स करत नाही. हे फक्त मला असं वाटलं मी तुमच्याशी शेअर करायला पाहिजे. सो हे बुक ज्याला पाहिजे ते बुक घेऊ शकता तुम्ही. ओके, याची लिंक हाच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा जेव्हा व्हिडिओ चालू असेल त्याच्यावर तुम्हाला दिसेल, तिथून तुम्ही हे परचेस करू शकता. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन सगळीकडे मिळू शकता. ओके, सो टार्गेट CHO याच्यामध्ये तुम्हाला NHMचा सगळा लेटेस्ट सिलेबसनुसार सगळं कवर होऊन जाणार. याच्यामध्ये जे जे दिलेलं आहे ते तुम्ही घेऊ शकता. ओके, ठीक आहे. त्यानंतर दुसरं नंबर 1 बुक, सध्याच्या परिस्थितीमध्ये नंबर 1 बुक जे की मी नेहमी म्हणतो, मिशन CHO घेऊ शकता. हे मिशन CHO 3.0 घ्यायचं तुम्ही. ओके, सगळे पेपर याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. 7000 MCQज आहे, 5000 की पॉईंट्स आहेत आणि याच्यामध्ये प्रिव्हियस पेपर 40+ प्रिव्हियस पेपर तुम्हाला मिळतील. ओके, हे सुद्धा हे नंबर 1 रँक बुक आहे. ओके, तर ऑल इंडियामध्ये CHOसाठी हेच पुस्तक सगळे वापरतात. तुम्ही ट्राय करू शकता हे सुद्धा बुक किंवा ते सुद्धा बुक तुम्ही ट्राय करू शकता. ओके, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन येतो की सर GK कुठून वाचायचं. तुम्हाला मी नेहमी सांगतोय की GK हा वास्ट आहे. GKला तुम्ही सर्वात कमी प्राधान्य द्यायचं आणि हे फक्त लास्ट 7 डेजमध्ये तुम्ही वाचायचं किंवा मॅक्सिमम 15 डेज असताना तुम्ही वाचणं सुरू करायचं. हे जनरल नॉलेजचं लुसंट पब्लिकेशनचं बुक येतं आणि मॅक्सिमम क्वेश्चन हे तुम्हाला याच्यातूनच येतात. ओके, सोबतच GKसाठी आपण यूट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट जस्ट एक्झामच्या 15 दिवसापूर्वी GKचे क्लासेस होतील. बाकी नर्सिंगचे रात्री 10 वाजता क्लासेस असतात, हप्त्यातून 2 ते 3 ते तुम्ही करू शकता. ओके, तर हे पुस्तक तुम्ही घ्या, महागडं नाही आहे. एक जवळपास 150-200 रुपयापर्यंत बुक येतो, ऑनलाईन बोलून घ्या. मागच्या 6 महिन्याचं GK केलं तरी मोर दॅन इनफ आहे. 6 मंथ GK इज मोर दॅन इनफ. ओके, किंवा कुठल्याही बुक डेपोला जाऊन तुम्ही मागच्या 6 महिन्याचं 6 मंथ GK तुम्ही जर विचारणार तर तो बुक डेपोवरून तुम्हाला मिळून जाणार. ते पुस्तक घ्यायचं आणि ते वाचणं सुरू करू शकता. ओके, आता राहिलं NHMचे जे NHM ज्या स्कीम्स आहेत त्या बघून घेऊ. आता बघू शकता आपण कोणत्या याच्यावर आहे, NHM.maharashtra.gov हा वेबसाईटवर आहे आपण. ओके, ह्या वेबसाईटवर जायचं तुम्ही. ओके, तुम्ही बघू शकता तुमची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आता चेंज करून 4/12 ही शेवटची तारीख लिहिलेली आहे. ओके, अजूनही याच्यावर लिंक ॲक्टिवेट झालेली नाही आहे फॉर्मची. लिंक कधी ॲक्टिवेट होणार आहे, ही कधी ॲक्टिवेट होणार आहे, 18 नोव्हेंबरला लिंक ॲक्टिवेट होणार आहे. ओके, ठीक आहे. तर याविषयी मी लवकरच व्हिडिओ बनवेल. आता आपल्याला आहे स्कीम्स कुठून वाचायच्या. तर बघा याच्यामध्ये NHM.महाराष्ट्रावर गेल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या हे पब्लिकेशन्स होते. आपण याच्यामध्ये हेल्थ प्रोग्राम्सवर जाऊ. ओके, महाराष्ट्र हेल्थ मिशन असं नॅशनल हेल्थ मिशनमध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कुठले कुठले प्रोग्राम्स हे करतो. तर याच्यामध्ये आपण हेल्थ प्रोग्रामवर जाऊ. बघा याच्यामध्ये सगळे प्रोग्राम्स आहे, हे तुम्हाला इन डिटेल वाचायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्यासाठी डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल. प्रत्येक याच्यावर डिटेल दिलेली आहे, हे डिटेलवर क्लिक करायचं. जसं आता आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे. ओके, हे वाचू शकता. आयुष्य नॅशनल आयुष मिशन आहे ते वाचू शकता.
डेप्युटी डायरेक्टर विषयी वाचू शकता, इंटिग्रेटेड डिसीज सर्वायव्हलन्स IDSP बद्दल सुद्धा वाचू शकता. जसं तुम्हाला ओपन करायचं IDSP केलं आपण ओपन IDSPवर. ओके, बघा काय प्रोग्राम व्यवस्थित लिहिलेला आहे की लॉन्च कधी झालेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, हे कसं आहे काय दिलेलं आहे, हा कधी लॉन्च झालेला आहे. ओके, काय काय केलं जातं, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, बेनिफिशरीज कोण आहेत. ओके, सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे, तसं वाचू शकता. आणि याच्यावर इन डिटेल अजून जर पाहिजे तुम्ही काय करायचं, गुगल करू शकता. ओके, गुगल करू शकता किंवा तुम्ही ChatGPT सुद्धा यूज करू शकता. याच्यावर तुम्ही डायरेक्टली ओके म्हणजे लॉग इन करून ChatGPTवर तुमच्या ईमेल आयडीने लॉग इन करून तुम्ही IDSP प्रोजेक्ट विषयी टाकायचं, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाणार. ओके, ठीक आहे. तर असं तुम्ही प्रिपेअर करू शकता स्वतःला, ह्या स्कीम्स तुम्हाला अशा कळतील. ओके, ठीक आहे. पुन्हा अजून बघूया स्कीम्स कुठल्या कुठल्या आहेत. बघा, वेक्टर बॉर्न कंट्रोल, रूटीन इम्युनायझेशन प्रोग्राम, हेल्थ स्टेट सिस्टीम, इन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट वगैरे सगळं. देन नॅशनल वेक्टर, IPSC, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदना योजना. देन नंबर 2 वर जायचं. नंबर 2 ला गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला अशा वेगवेगळ्या हे ओपन होतील. ओके, हे सगळ्या तुम्हाला अशा पद्धतीने खाली वाचत जायचं आणि सगळ्या 5 पेजेसपर्यंत तुम्हाला वाचायच्या आहे. ओके, आता तुम्हाला दुसरी गोष्ट, जर तुम्हाला हे बघा तुम्हाला मी बुक सांगितले, व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्हाला बुक सांगितले, बुक्स कुठले वाचायचे, तुम्हाला मी NHMच्या स्कीम्स सांगितल्या, GK विषय सांगितलं. बट सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्यासाठी काय राहणार आहे. ओके, तुमच्यासाठी राहणार आहे दॅट इज टेस्ट सिरीज. ओके, का बरं टेस्ट सिरीज? टेस्ट सिरीज कुठूनही घ्या तुम्ही, मी असं म्हणत नाही की लर्न नेक्स्ट नर्सिंगचीच घ्या, कुठलीही टेस्ट सिरीज घ्या, बट तुम्ही स्वतःला टेस्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही किती पाण्यामध्ये आहे. ओके, ठीक आहे. तर CHO टेस्ट सिरीज, ही टेस्ट सिरीज ऑलरेडी रनिंग आहे. तुम्ही काय करायचं, प्ले स्टोअरवरून लर्न नेक्स्ट नर्सिंग हे जो यूट्यूबचाच लोगो आहे, सेम लोगोचा तुम्हाला ॲप मिळेल, तो ॲप तुम्ही डाउनलोड करा. ओके, जर तुमचा अँड्रॉइड असेल तर डायरेक्टली तुम्हाला प्ले स्टोअरवरून भेटून जाईल, आणि जर तुमचा आयफोन असेल तर तुम्ही क्लास+ ॲप डाउनलोड करायचं आणि त्याच्यावर ORG कोड टाकायचं, VFARUN. ओके, VFARUN नावाचा हा कोड टाकायचा. नाही समजत असेल तर माझा नंबर आहे 86522615 ओके 24. ओके, ह्या नंबरवर कॉल करा. ओके, हा नंबरवर कॉल करून तुम्हाला मेसेज ठेवा, मी तुम्हाला सगळी इन डिटेल तुम्हाला माहिती देणार. ओके, बट डेफिनेटली सांगेल बिफोर गोईंग फॉर एक्झाम CHO यू शूड ट्राय दिस टेस्ट सिरीज. ओके, ही टेस्ट सिरीज तुम्ही बाय करायला पाहिजे. तुम्ही पुस्तकातून अभ्यास करा, तुम्ही क्लासेस करा या नका करा, पण टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व करायला पाहिजे. ओके, ठीक आहे. जर तुम्हाला पूर्ण CHOचा बॅच पाहिजे असेल तर टेस्ट सिरीज प्लस सगळे क्लासेस पाहिजे ॲज पर सिलेबस, हा 2000चा कोर्स आहे, तो तुम्ही परचेस करू शकता. आणि जर तुम्ही DMERसाठी प्रयत्न करत असेल, DHSसाठी प्रयत्न करत असेल आणि नॉर्सेटसाठी प्रिपेअर, ESIसाठी आणि RRBसाठी प्रिपेअर करत असाल तर हा जो कोर्स आहे सध्या 7000मध्ये कोर्स आहे, हा तुम्ही परचेस करू शकता. ओके, ठीक आहे. आणि DMERची टेस्ट सिरीजसुद्धा चालू आहे, ही टेस्ट सिरीज तुम्ही 650 रुपयामध्ये परचेस करू शकता. ओके, सगळी डिटेल ह्या कोर्सेसच्या आतमध्ये दिलेली आहे, तुम्ही जायचं, बघायचं, जो कोर्स पाहिजे तो परचेस करायचा. सो व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा आणि सेल्फ स्टडी करा तुम्ही. जर तुम्हाला तुमचे स्टडी अपुरी वाटत असेल तर डेफिनेटली हा कोर्स तुम्ही जॉईन करा. बट स्टडी पूर्ण असो अपुरी असो, तुम्ही टेस्ट सिरीज घ्यायला पाहिजे, अशी ही आवर्जून म्हणजे माझी कडकडीची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतःला टेस्ट करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच स्टुडंटला कळतच नाही की त्यांची लेवल काय आहे, ते नुसते पुस्तकं वाचत असतात आणि शेवटी एक्झामला गेल्यानंतर त्यांना कळतच नाही पेपर कसा सोडवायचा. सो यू हॅव टू प्रॅक्टिस. जसं तुम्ही पेपर जसं येतं तसंच तुम्हाला ॲपवर तुम्हाला पेपर येतं, तुमची प्रॅक्टिस चांगली होते. ओके, सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.